हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। पुण्यातून शहांचा हल्लाबोल तर पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण जात असल्याची देखील टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपा। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर बोलावं। पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह जयंत पाटलांचं शहांना प्रत्युत्तर। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे पाहावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो मुख्यमंत्री शिंदेंचं महाविकास आघाडीला उत्तर। शहांनी काय टीका केली माहिती नाही, ते ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस। अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यामध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही आज वाढदिवस। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विधिमंडळ आणि मंत्रालय परिसरामध्ये शुभेच्छांचे बॅनर। ध्येय गाठण्यासाठी तर कधी सलगी करावी लागते। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावा, म्हणून हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत फडणवीसांचं भाष्य। मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस। ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत सुरू। रत्नागिरीमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। मात्र रत्नागिरीतील 4 नद्या अजूनही इशारा पातळीवर। काजळी नदीचं रौद्र रूप अजूनही कायम। रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार। सांगली कोल्हापूरला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचाही काही भाग खचला। पंचगंगा नदीचं पाणी पातळी सध्या 38 फूट 8 इंचांवर। पंचगंगा नदी पुढच्या काही तासात इशारा पातळी गाठणार। 39 फूट पंचगंगा नदीची इशारा पातळी। भुसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। धरणामधून 3,21,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट। मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामण खोसकर यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा आरोप। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ। शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी। सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती कोठडी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील सुनावणी लांबणीवर। जानेवारी महिन्यापासूनच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाही। सरकारी वकिलांकडून प्रकरण मेन्शन करण्यास टाळाटाळ। सीमा भागातील नागरिकांचा आरोप। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, तर विरोधी पक्ष नीट, पेपर लीक, रेल्वे सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवरून आक्रमक होण्याचा अंदाज। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार। कमला हॅरिस राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असणार। जो बायडन यांचं उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।